नेहमीप्रमाणे माझ्या बाबांनी मला फोन केला आणि यावेळेस मुद्दा वेगळा. पूजा, मी जॉब सोडला. म्हटलं पप्पा हे काय नवीन आता? मी तुला सांगितलेलं ना. अरे माझं सुट्ट्या कापतात डबल डबल आणि मला नाही आवडत ते. म्हटलं पप्पा काय करणार आहात? दुसरा जॉब बघणार आहात? नाही, आता मला जे हवं आहे ना ते मी करणार आहे. म्हटलं काय? प्रॉपर्टीचं का? म्हटलं पप्पा मम्मी ना खरंच परत भांडेल तुमच्याशी, असं नका करू पप्पा. ते तुझी मम्मी नेहमीच कुरकुर करत असते, मी आता ऐकणार नाही कोणाचं, मला जे करायचं तेच मी करणार आहे. म्हटलं ठीक आहे चालेल. परत 7-8 दिवसाने फोन केला मी पप्पांना. म्हटलं पप्पा कुठे आहात? घरी आहे. म्हटलं का? कामावर का नाही गेलात? अरे तुला सांगितलं ना मी काम सोडलं. म्हटलं खरंच पप्पा तुम्ही काम सोडलं? म्हणतात हो. म्हटलं मग काय करताय? जातो प्रॉपर्टीचं इकडे तिकडे बघतो, जरा प्रॉपर्टीज बघतो, घर वगैरे बघतो, थोडं एजंटचं चालू केलंय. म्हटलं नक्की? म्हणतात हां. म्हटलं ठीक आहे चालेल, पण काळजी घ्या, उन्हातानाचं व्यवस्थित जात जा, पाणी वगैरे जास्त पीत जा आणि स्वतःची काळजी घ्या. हां आता आता मी माझं बरोबर करणार आहे मी. म्हटलं बरोबर आहे ठीक आहे. पण खरं सांगते, ह्या गोष्टीचा मला एवढा आनंद झाला की माझ्या वडिलांनी माझा, आईचा, पोराबाळांचा कोणाचाच विचार नाही केला, स्वतःचा विचार केला आणि त्यांनी हा निर्णय घेतला काम सोडायचा. आजपर्यंत फक्त मी हे वाक्य ऐकतच आले होते, मी काम सोडणार आहे, पण काम कधी सोडतच नव्हते ते आमच्यासाठी. आणि त्यांनी तब्बल 58 वर्षांनी स्वतःसाठी विचार केला, फक्त स्वतःचा विचार केला की मला ही गोष्ट करायची आणि मी त्या गोष्टीमध्येच मग्न होणार आहे. त्यांना 58 वर्ष लागली हा निर्णय घेण्यासाठी. आपलंही तेच असतं ना, आपण सुद्धा निर्णय घेण्यासाठी फार वेळ लावतो, फार. आणि आपले आईवडील आपल्यासाठी झोकून देतात. त्यांच्या मनात काय असते हे ते कधी विचारच नाही करत. लेकरा बाळासाठी स्वतःला फक्त झोकून देतात. आजपर्यंत त्यांनी साडी सेल्समॅनचंच काम केलं आणि आज त्यांनी स्वतःचा विचार केला. आज माझे वडील फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतात. भले त्यातून भेटो न भेटो, पण त्यांना एक शाश्वती आहे, त्यांना एक शांती आहे मनामध्ये की मी माझ्यासाठी जगणार आहे, आता मी कोणासाठी नाही जगणार आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा ना, आई बाबा तुम्हाला काय वाटतं, काय करायचं आहे? ठीक आहे हे बाजूला ठेवा, हे काम बाजूला ठेवा, काय वाटतं तुमच्या मनामध्ये? कधीतरी विचारून पहा. धन्यवाद.